एका गावात एक जुना मोडकळीस आलेला वाडा होता. गावातील लोक त्या वाड्याजवळ सुद्धा जात नसत, कारण रात्री तिथून विचित्र आवाज यायचे, कधी पावलांचे, कधी कुणीतरी रडत असल्यासारखे. गावात अर्जुन नावाचा एक धाडशी तरुण राहत होता. त्याला भूतांच्या गोष्टीवर विश्वास नव्हता. एके दिवशी त्याने ठरवलं, आज मी त्या वाड्यात जाऊन सत्य शोधणार. रात्री 12 वाजता तो हातात कंदील घेऊन वाड्यात शिरला. वाड्यात सगळीकडे धूळ, कोळ्यांची जाळी आणि काळोख होता. अचानक ठक 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 वरच्या मजल्यावरून आवाज आला. अर्जुनचं हृदय जोरात धडधडू लागलं, पण तो हिम्मत करून वर गेला. तिथे एक जुना दरवाजा हलत होता. दरवाजा उघडताच त्याला एक वृद्ध माणूस दिसला. पांढरे कपडे, लांब दाढी आणि डोळ्यात विचित्र चमक. वृद्ध म्हणाला, तू इथे का आलास? अर्जुन थरथरत म्हणाला, मी सत्य शोधायला आलोय. वृद्ध हसला, लोकांना सत्य नको असतं, त्यांना फक्त भीती हवी असते. इतक्यात जोराचा वारा आला आणि कंदील विझला. अर्जुन घाबरून मागे सरकला. पुन्हा कंदील पेटवला तेव्हा तो वृद्ध गायब झाला होता. पण जमिनीवर एक जुनी डायरी पडली होती. डायरीत लिहिलं होतं, या वाड्यात भूत नाही. इथे लोकांच्या लोभाने आणि विश्वासघाताने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. खरी भीती अंधारात नाही, ती माणसाच्या मनात असते. दुसऱ्या दिवशी अर्जुनने गावकऱ्यांना सगळं सांगितलं. लोकांना समजलं की वर्षानुवर्ष ते खोट्या भीतीत जगत होते. त्या दिवसानंतर गावकऱ्यांनी वाडा पुन्हा दुरुस्त केला आणि तिथे शाळा सुरू केली. बोध, भूतापेक्षा माणसांच्या मनातील भीती आणि लोभ जास्त भयानक असतात.